बातमीपत्रात आता पाहूयात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान मोदींनी बुधवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला। तसंच मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस केली। मोदी मंत्रिमंडळाची शेवटची बैठक सकाळी 11:30 वाजता झाली। त्यात सरकारनं तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल धन्यवाद प्रस्ताव मंजूर केला। 18व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आलेत। भाजपला 240 जागा मिळाल्या, जे बहुमताच्या आकड्यापेक्षा 32 जागा कमी आहेत। मात्र एनडीएनं 292 जागांसह बहुमताचा आकडा पार केला। पीएम मोदी 8 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात। याआधी 7 जून रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक होणार आहे। जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी या बैठकीची माहिती दिली आहे। दुपारी 4 वाजता एनडीएच्या घटक पक्षांची बैठकही होणार आहे। त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू उपस्थित राहणार आहेत। पीएम मोदींनी काल या दोघांना फोन करून बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितलं होतं। चंद्राबाबूंचा टीडीपी 15 जागांसह एनडीएमधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय आणि नितीश यांचा जेडीयू 12 जागांसह एनडीएमधील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय। भाजपसाठी यावेळी 2 पक्ष आवश्यक आहेत, त्यांच्याशिवाय भाजपला सरकार स्थापन करणं अवघड आहे। चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशातून दिल्लीला रवाना झालेत। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेही पाटणाहून दिल्लीला रवाना झालेत। नितीश ज्या फ्लाईटनं दिल्लीला जात आहेत त्या फ्लाईटमध्ये आरजेडी नेते तेजस्वी यादव हे देखील आहेत। तेजस्वी इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत। नितीश यांच्याशिवाय एलजेपी अध्यक्ष चिराग पासवान आणि हम सुप्रीमो जीतन राम मांझी हेही एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार आहेत। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीची हाराकिरी झाली। या हाराकिरीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जबाबदारी स्वीकारली। तसंच आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली। लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला। त्यात महाराष्ट्रात महायुतीनं अत्यंत निराशाजनक कामगिरी केली। राज्यात सत्ताधारी महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं, तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या। विशेषतः या निवडणुकीत भाजपनं अत्यंत सुमार कामगिरी केली। भाजपला अवघ्या 9 जागा मिळाल्या। यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केला जात होता। या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली आहे। लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या सुमार कामगिरीची जबाबदारी माझी आहे, त्यानुसार माझी राजीनामा देण्याची तयारी आहे। पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझा राजीनामा स्वीकारावा आणि मला पूर्णवेळ विधानसभेसाठी झोकून काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी इथं आयोजित एका पत्रकार परिषदेत भाजप नेतृत्वाला केली आहे। देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही, किंबहुना आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी जागा मिळाल्या। महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होती। विरोधकांनी आमच्या विरोधात संविधान बदलण्यासंबंधीचा एक नरेटिव्ह सेट केलं होतं। हा नरेटिव्ह मोडीत काढण्यात आम्हाला अपयश आलं। आम्हाला त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देता आलं नाही, त्याचा फटका आम्हाला बसला। पण आम्ही जनतेचा जनादेश मान्य करून पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय। ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचे मी अभिनंदन करतो, असं ते म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज सायंकाळी राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी स्पष्ट केलं। लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागला, त्यानंतर एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। राजधानीतील वेगवान घडामोडी पाहता शरद पवार बुधवारी सकाळीच दिल्लीत पोहोचलेत। ते सायंकाळी इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील। तत्पूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विरोधी पक्षाच्या बैठकीनंतरच इंडिया आघाडीची पुढील रणनीती ठरवली जाईल, असं स्पष्ट केलं। शरद पवार म्हणाले की मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन आल्यामुळे दिल्लीत आलोय। आम्ही अद्याप काही ठरवलं नाही किंवा चर्चाही केली नाही, त्यामुळे या प्रकरणी जो काही निर्णय होईल तो सामूहिक होईल। मी आत्ताच त्यावर काही बोलणार नाही। बैठकीनंतर सर्वांशी बोलूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल। शरद पवार यांनी यावेळी काँग्रेस नेतृत्वानं आंध्र प्रदेशात चमकदार कामगिरी करणाऱ्या जदयू आणि तेदेपाशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याच्या वृत्तावर भाष्य करणं टाळलं। काँग्रेसनं तेदेपाला संदेश पाठवण्यास सुरुवात केल्याची आपल्याला कोणतीही माहिती नाही। नितीश कुमारांनी एनडीएतच राहण्याचे ठरवल्याचं मी वृत्तपत्रात वाचलं। इंडिया आघाडीची ही दुसरी बैठक आहे, त्यामुळे पंतप्रधान पदाचा चेहरा कोण होणार यावर आत्ताच भाष्य करणं योग्य ठरणार नाही। आमच्यात चर्चा झाल्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल, पण संख्याबळाकडे दुर्लक्ष करण्यात कोणताही अर्थ नाही, असं ते म्हणाले। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला जबर झटका बसल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा दिलाय। फडणवीस यांनी आता कुणालाही आमच्या अंगावर सोडू नये, अन्यथा लोकसभेला दाखवला तसा विधानसभा निवडणुकीलाही आम्ही इंगा दाखवू, असं ते म्हणाले।
बीड लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक निकालानंतर मंगळवारी मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीतील मराठा फॅक्टरची आठवण करून देत वरील इशारा दिला। फडणवीस यांनी आता कुणालाही अंगावर घालू नये, अन्यथा आम्ही लोकसभेला दाखवला तसा विधानसभा निवडणुकीलाही इंगा दाखवू। सरकारनं आरक्षण दिलं नाही तर आम्ही राज्यातील सर्व 288 विधानसभा जागांवर निवडणूक लढवू, असं ते म्हणाले। यावेळी त्यांना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पराभवानंतर आत्मचिंतन करण्याचा सल्लाही दिला। तसंच अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पराभवावरही खंत व्यक्त केली। प्रकाश आंबेडकर यांचा पराभव व्हायला नको होता, महापुरुषांच्या वंशजांचा निवडणुकीत विजय झाला पाहिजे, असं ते म्हणाले। मी राजकारणी नाही, पण बजरंग सोनवणे बीडची निवडणूक जिंकल्यानंतर सहज भेटण्यासाठी आले होते। हे सरकार मराठ्यांना भीत नव्हतं, त्यामुळे या निवडणुकीत मराठा समाजानं त्यांना आपली ताकद दाखवून दिली। आता तरी सरकारनं जागं व्हावं आणि आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असं मनोज जरांगे म्हणाले। या निवडणुकीत आम्ही कुणालाही पाडण्याचं आवाहन केलं नव्हतं, पण लोकांनीच ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती, असंही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले। मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील निवडणूक ही सुरुवातीपासूनच भाषिक आणि धार्मिक वळणावर लढली गेली। या मतदारसंघात मराठी, गुजराती भाषिक आणि हिंदू मुस्लिम या धार्मिक वादातून मतांचं ध्रुवीकरण होणार असल्याचं सुरुवातीपासून म्हटलं जात होतं। शेवटी संजय दिना पाटील यांना एका मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाल्यानं त्यांना विजय मिळाला। संजय दिना पाटील यांना एकूण 4,48,604 मतं मिळाली, तर भाजपच्या मिहीर कोटेचा यांना 4,19,589 मतं पडली। यावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आम्ही बांगलादेशींमुळे हरलो असं म्हटलंय। दरम्यान लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही। महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत ईशान्य मुंबई मतदारसंघातून भाजपाचे मिहीर कोटेचा निवडून येऊ शकले नाहीत। कोटेचा हे हमखास निवडून येतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना मानखुर्दमधील मतांचा मोठा फटका बसल्याचं मत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दावा केलाय की मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातून भाजपचे मिहीर कोटेचा 29,861 मतांनी पराभूत झाले। मानखुर्दमध्ये 87,971 मतांनी त्यांचा पराभव झाला। मुलुंड ते घाटकोपर मतदारसंघात 58,110 मतांची वाढ झाली। मानखुर्दमध्ये फक्त एका विधानसभेत उद्धव ठाकरे सेनेला 1,16,072 तर भाजपला 28,101 मतं मिळाली। मिहीर कोटेच्या 87,971 मतांनी पराभव झाले। आम्ही बांगलादेशींमुळे हरलो, असं किरीट सोमय्या यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। सोमय्या यांनी यासाठी आकडेवारी टाकली आहे। त्यांनी म्हटलंय की मुलुंडमध्ये कोटेचा यांना 1,16,421 तर संजय दिना पाटील यांना 55,979 मतं पडली, म्हणजेच 60,442 मतं कोटेचानं जास्त पडली। विक्रोळीतून कोटेचा यांना 52,807 मतं तर संजय पाटील यांना 68,672 मतं पडली। 15,865 मतं कमी पडली। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे मोदींसोबत जातील असं मला वाटत नाही, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाकारलंय, त्यांचं नाक कापलं गेलंय आणि असा नाक कापलेला पंतप्रधान आम्हाला नको असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलत होते। या देशात लोकतंत्र हवं की हुकुमशाही हवी हे नितीश कुमार यांनी ठरवायचं आहे। चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे यांनी कायमच हुकुमशाही विरोधात संघर्ष केलाय। चंद्रबाबू नायडू तर हुकुमशाही विरुद्ध स्वतः जेलमध्ये देखील गेले होते। त्यामुळे आता देशामध्ये हुकुमशाही हवी की लोकशाही हवी याचा निर्णय चंद्रबाबू नायडू घेतील, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। त्यामुळे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे त्यांच्यासोबत जातील असं मला वाटत नाही आणि त्यांच्याशिवाय भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही, असा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय। अमोल कीर्तीकर यांचा विजय चोरण्यात आला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। चोरी करून आणि पाकिटमारी करून रवींद्र वायकर यांना जिंकवण्यात आले असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय। या मतदारसंघामध्ये फेर मतमोजणीच्या माध्यमातून रवींद्र वायकर यांचा विजय झालाय। त्यामुळे या मतदारसंघातील एकंदरीत निकालावर संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असणारा भगवा झेंडा फडकवण्यात आम्हाला यश आल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलाय।
2019च्या निवडणुकीत एका चुकीमुळे संभाजीनगरवर दुसरा झेंडा फडकला, पण यंदा आम्ही तो झेंडा उतरवून शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असणारा भगवा झेंडा तिथं फडकवला, असं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा भगवा फडकला. येथून शिवसेना उमेदवार संदीपान भुमरे यांचा 4,76,130 मतांनी विजय झाला. त्यांनी MIMचे उमेदवार तथा विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना सुमारे 1,34,650 मतांनी पराभवाची धूळ चारली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. खैरे यांना 2,93,450 मतं मिळाली. या विजयामुळे संभाजीनगरचा किल्ला पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात गेलाय. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना या विजयावर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे 4 वेळा खासदार म्हणून निवडून आले. शिवसेना प्रमुखांनी या भागात रुजवलेल्या विचारांमुळे त्यांचा विजय झाला होता. या विचाराला अनुसरून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी कामं केली होती. संभाजीनगरची जागा शिवसेना प्रमुखांची आवडती जागा होती, त्यामुळेच ही जागा यंदा निवडून आली. 2019च्या निवडणुकीत एका चुकीमुळे या ठिकाणी दुसरा झेंडा फडकला. आम्ही तो झेंडा उतरवून शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असणारा भगवा झेंडा तिथं फडकवला. त्याला सर्व जनतेनं भरभरून साथ दिली. याचा अर्थ असा होतो की हिंदुत्वाचा जो बेस आहे तो बेस आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असं संजय शिरसाट म्हणाले. महाविकास आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रात 18पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेणार, अशी घोषणा भाजपचे आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. सुषमा अंधारे यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय की आशिष शेलारजी, संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढं सांगा ना, म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कपनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी, लोटी सगळं देता येईल, अशी खोचक टीका करत अंधारे यांनी शेलार यांना टोला लगावला. आशिष शेलारजी, संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढं सांगा ना, म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कपनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी, लोटी सगळं देता येईल, असा खोचक टोला लगावलाय. आशिष शेलार यांचा विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. आशिष शेलारांनी तिकीट नाकारल्यानंतर तिथून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांचा पराभव झालाय. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप नक्कीच पुढे आला, पण त्यांच्या एनडीएचं बहुमत हे टेकूवरचं आहे आणि ते टेकूही डळमळीत आहेत. देशाच्या जनतेनं अहंकारी मोदी आणि त्यांच्या अमित शहांना निरोप दिलाय. त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखलाय. सत्ता टिकवण्यासाठी पुन्हा भ्रष्ट मार्गाचा, फोडाफोडीचा मार्ग स्वीकारला तर लोकांचा उद्रेक रस्त्यावर येईल. देशातील लोकशाहीचा अफाट, अपूर्व, अलौकिक विजय झालाय. देशाच्या जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, तो तसाच राहील, अशी टीका ही ठाकरे गटाकडून भाजपवर केली आहे.